काय होणार आहे मित्रांनो की 130 प्रश्नाचे अचूक उत्तर देऊन 150 गुण जरी एखाद्या उमेदवाराने मिळवले तर त्याचं कन्व्हर्जेशन करण्यात येणार आहे 90 गुणांमध्ये। म्हणजे सर्वांना काय मिळणार आहे, शिकाऊ उमेदवार, कंत्राटी कर्मचारी आणि सामान्य उमेदवार यांचं रूपांतर केलं जाईल 90 गुणांमध्ये। नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये महावितरण आणि महापारेषण या दोन्ही कंपन्यांमधील विद्युत सहाय्यक भरतीविषयी अतिशय महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण अतिशय महत्त्वाचा मुद्दा जाणून घेणार आहोत, तो म्हणजे गुणांची विभागणी। हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो की दोन्ही भरत्यांमध्ये गुणांची विभागणी ही कशा पद्धतीने होणार आहे हे तुम्हा सर्वांना ज्ञात असणे, माहित असणे अत्यंत आवश्यक आहे। कारण या बाबीमध्ये म्हणजे आता ज्या दोन्ही जाहिराती आहेत, महावितरणची आणि महाट्रान्सकोची, त्याला आपण तंत्रज्ञ म्हणू शकतो किंवा विद्युत सहाय्यक म्हणू शकतो, कारण की महाट्रान्सको मध्ये सुद्धा विद्युत सहाय्यक पदाची जाहिरात आहे। तर या दोन्ही जाहिरातींमध्ये गुणांची विभागणी करण्याचा जो फॉर्म्युला आहे तो सारखा आहे, त्यामुळे त्या गुणांची विभागणी कशी होणार आहे ते तुम्हाला माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। जर तुम्ही सामान्य उमेदवार असाल आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही आउटसोर्स कर्मचारी किंवा बाह्यस्त्रोत कर्मचारी असाल तरी पण सुद्धा तुम्हाला ही गुणांची विभागणी कशा पद्धतीने होणार आहे हे माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर मित्रांनो, एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, मार्किंग मेथड कशी असणार आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर निकालावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत त्याविषयी माहिती आपण जाणून घेऊ। त्याच पद्धतीने स्पर्धा किती आहे आणि कशी आहे हे सुद्धा आपण माहिती करून घेणार आहोत, कारण स्पर्धा कोणत्या लेवलची आहे हे तुम्हाला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या शेवटी आपण काही पुस्तकं आहेत त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। हे पुस्तक मित्रांनो महावितरण, महापारेषण, महानिर्मितीच्या तिन्ही टेक्निकल पदांकरता अत्यंत आवश्यक असलेले पुस्तक आहे, याविषयी आपण जाणून घेणार आहोत। पहिलं पुस्तक आहे 5000 प्रश्नांचा संच, यामध्ये 5000 प्लस प्रश्नांचा संच त्या पुस्तकामध्ये आहे। त्याचबरोबर संपूर्ण मार्गदर्शन असणारे एक पुस्तक आहे जे की महानिर्मिती, महापारेषण, महावितरण या तिन्ही कंपनीतील तांत्रिक प्रवर्गातील विविध पदांकरता आवश्यक असणार आहे। या पुस्तकांवरती मित्रांनो फ्लॅट 20% ऑफ आणि फ्री शिपिंग असणार आहे, त्याचा काही एक्स्ट्रा चार्ज घेतला जाणार नाही। त्याविषयीची माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी घेणार आहोत, त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही कंटिन्यू बघा, जेणेकरून एक्झाम विषयी, एक्झाम पॅटर्न विषयी, गुणांच्या विभागणीविषयी महत्त्वाचे मुद्दे तुमच्या लक्षात येतील। त्याचबरोबर मित्रांनो, आपण सर्वांना माहितीच आहे की आपल्या चॅनलवरती आपण महावितरण, महापारेषण, महानिर्मितीच्या विविध परिपत्रकांची माहिती, विविध जाहिरातींची माहिती, विविध भरतीविषयी असलेल्या मुद्द्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो। त्याचप्रमाणे महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, माझगाव डॉक, MIDC, इंडियन ऑइल, इंडियन आर्मी, भारतीय रेल्वे, नेव्ही सारख्या विविध विभागाच्या विविध पदांविषयी आम्ही या ठिकाणी माहिती देत असतो। या भरत्यांविषयी तुमचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचं आम्ही या ठिकाणी काम करत असतो। त्यामुळे सर्वप्रथम आपण सर्वांना विनंती आहे, जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल। चला तर मित्रांनो, आपण माहितीकडे वळूया। सर्वप्रथम मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की जेव्हा स्पर्धेची तीव्रता माहिती होईल तेव्हाच त्या स्पर्धेत टिकण्याकरता किंवा यश मिळवण्याकरता किती मेहनत करावी लागेल हे तुम्हाला माहिती होईल आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रयत्न करायला लागाल, म्हणजेच त्याप्रमाणे प्रयत्न केले जातील। तर मित्रांनो, ही जी भरती आहे महावितरण आणि महापारेषण दोन्ही, विशेषतः आपण महावितरण विषयी या ठिकाणी बोलू किंवा महापारेषण मध्ये सुद्धा, या ठिकाणी आपण स्पर्धा कुणाची आहे, कशा पद्धतीने आहे हे जाणून घेऊ। म्हणजे स्पर्धेची तीव्रता तुम्हाला माहिती झाली तर त्यानंतर तुम्हाला तुमचं टार्गेट अचीव्ह करण्याकरता किती मेहनत करावी लागेल हे तुम्हाला माहिती होईल। आज मित्रांनो आपण परीक्षाबाबतच्या छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू। अतिशय महत्त्वाचा मुद्दा, जसं की आपण सुरुवातीला बोललो, गुणांची विभागणी कशा पद्धतीने असेल ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। जर मित्रांनो आपण विचार केला महावितरण आणि महापारेषणच्या भरतीविषयी, तर महावितरण मध्ये आउटसोर्स कर्मचाऱ्यांकरता प्रतिवर्षी 2 गुण सध्याच्या घडीला आहे, ज्याप्रमाणे जाहिरातीमध्ये आपण वाचू शकतो। प्रतिवर्षी 2 गुण प्रमाणे जास्तीत जास्त 5 वर्षाकरता 10 गुण हा एक मुद्दा आहे। दुसरा मुद्दा अशा पद्धतीचा आहे शिकाऊ उमेदवारी। महापारेषण मध्ये शिकाऊ उमेदवारी केलेले जे उमेदवार आहे, म्हणजे फक्त महापारेषण मध्ये शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेले उमेदवार यांना वेगळा कोटा देण्यात येणार आहे महापारेषण मध्ये। पण महावितरण मध्ये जर आपण बघितलं तर शिकाऊ उमेदवारांच्या बाबतीमध्ये महापारेषण, महानिर्मिती आणि महावितरण या तिन्ही कंपन्यांमध्ये जरी शिकाऊ उमेदवारी पूर्ण केली असेल तर त्या ठिकाणी 10% कोट्यामध्ये त्या उमेदवारांना सामावून घेतले जाणार आहे। महापारेषण मध्ये फक्त महापारेषणचे अप्रेंटिसशिप चालणार आहेत किंवा शिकाऊ उमेदवार चालणार आहेत, पण महावितरण मध्ये महावितरण, महापारेषण, महानिर्मिती तिन्ही कंपन्यांचे किंवा तिन्ही कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेले उमेदवार जे आहेत त्यांच्याकरता वेगळं आरक्षण किंवा वेगळं 10% आरक्षण ठेवले जाणार आहे। पहिला मुद्दा स्पर्धेचा तुमच्या ठिकाणी क्लिअर झाला।
की महापरीक्षांमध्ये स्पर्धा थोडी कमी आहे, पण महावितरणमध्ये शिकाऊ उमेदवारांच्या बाबतीमध्ये स्पर्धा ही थोडी जास्त प्रमाणामध्ये आहे. त्याचप्रमाणे व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी जाणून घेऊ. चर्चा करताना बऱ्याचशा गोष्टी निघतील, ज्या गोष्टीतून तुम्हाला समजेल की ही जी भरती आहे 2019 नंतर, म्हणजे जाहिरात क्रमांक 4 2019 नंतर निघलेली ही जाहिरात 2023 ची, त्या जाहिरातीच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने स्पर्धा असणार आहे किंवा कशा पद्धतीने परीक्षा होणार आहे, गुणांची विभागणी, या सर्व गोष्टी आपण हळूहळू जाणून घेऊ. तर मित्रांनो, आपण जर बघितलं तर परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्याचबरोबर वस्तुनिष्ठ स्वरूपाची असणार आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपची, जी की कम्प्युटर बेस्ड असणार आहे. म्हणजे कम्प्युटरवरती तुमची ऑब्जेक्टिव्ह टाईपची परीक्षा होणार आहे. म्हणजे एक प्रश्न 4 पर्याय, त्यातून तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे. हे सर्वांना माहितीच असेल. त्याचबरोबर सदर पदाकरता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन व सामान्य अभियोग्यता चाचणी म्हणजे जनरल ऍप्टिट्यूड यावर आधारित असेल. म्हणजे विद्युत सहाय्यक पदाची ही जी जाहिरात आहे किंवा विद्युत सहाय्यक पदाची ही जी परीक्षा आहे, ही परीक्षा तुमच्या शैक्षणिक अर्हतेवरती, म्हणजे तुमचं प्रोफेशनल नॉलेज आहे, तुमचं जे काही ITI झालेलं आहे त्या प्रोफेशनल नॉलेज वरती परीक्षा असणार आहे. त्याचबरोबर सामान्य अभियोग्यता चाचणी होणार आहे, म्हणजे जनरल ऍप्टिट्यूड यावरती तुमची परीक्षा आधारित असणार आहे. डिटेलमध्ये आपण जाणून घेऊ मित्रांनो की कशा पद्धतीने गुणांची विभागणी, प्रश्नांची विभागणी होणार आहे. तर या ठिकाणी सर्वप्रथम बघू आपण मित्रांनो विषय आणि उपविषय, त्याचबरोबर प्रश्न किती असणार आहे, एकूण गुण किती असणार आहे आणि त्या प्रत्येक प्रश्नाकरता एकूण प्रतिप्रश्न गुण किती असणार आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो असणार आहे तांत्रिक विषयातील विषयाचे ज्ञान, म्हणजे प्रोफेशनल नॉलेज, ज्याला आपण टेक्निकल प्रश्न म्हणू शकतो. ते असणार आहेत एकूण 50 प्रश्न आणि त्या 50 प्रश्नांकरता गुण असणार आहे 110. जर आपण यांचं कॅल्क्युलेशन केलं तर प्रति प्रश्न गुण असणार आहे मित्रांनो 2.2. म्हणजे एक प्रश्न जर तुमचा बरोबर असेल तर त्याच्याकरता तुम्हाला 2.2 गुण देण्यात येणार आहे. त्यानंतर सेकंड असणार आहे मित्रांनो सामान्य अभियोग्यतेच्या अंतर्गत, म्हणजे जनरल ऍप्टिट्यूडच्या अंतर्गत तर्कशक्तीवरती प्रश्न असणार आहे, म्हणजे रिझनिंग वरती. एकूण प्रश्न असणार आहेत 40 प्रश्न, त्याकरता एकूण गुण असणार आहेत 20. म्हणजे एका प्रश्नाकरता गुण असणार आहे 0.5, म्हणजे अर्धा गुण प्रति प्रश्न. त्यानंतर असणार आहे मित्रांनो संख्यात्मक अभियोग्यता, म्हणजे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, याकरता एकूण प्रश्न असणार आहेत 20. एकूण गुण असणार आहेत 10, म्हणजे प्रति प्रश्न गुण असणार आहे 0.5, म्हणजे अर्धा गुण प्रति प्रश्न. त्यानंतर असणार आहे मित्रांनो मराठी भाषा, यावरती काही प्रश्न असणार आहेत मराठी लँग्वेज वरती. एकूण प्रश्न असणार आहेत 20, गुण असणार आहे 10 आणि प्रति प्रश्न गुण असणार आहे 0.5, म्हणजे अर्धा गुण प्रत्येक प्रश्नाकरता. जर आपण या ठिकाणी बघितलं मित्रांनो की टेक्निकल प्रश्नांकरता प्रतिप्रश्न गुण हे 2.2 म्हणजे सर्वात जास्त आहेत आणि इतर जे आहे रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज याकरता अर्धाच फक्त गुण आहे. पण तुम्हाला मित्रांनो जर या स्पर्धेमध्ये टिकायचं आहे, टार्गेट अचीव्ह करायचं आहे, तर तुम्हाला टेक्निकल प्रश्नांबरोबरच तर्कशक्ती, संख्यात्मक अभियोग्यता आणि मराठी भाषा या तिन्हीवरती सुद्धा मेहनत करावी लागेल. त्यामागचं कारण असं आहे मित्रांनो, कारण यामध्ये मायनस मार्किंग आहे आणि ती कशा पद्धतीने असणार आहे ते आपण बघणार आहोत. या मायनस मार्किंगचा या निकालावरती बराच मोठा परिणाम होणार आहे. तो कशा पद्धतीने असणार आहे ते आपण पुढे बघूच. त्याचबरोबर मित्रांनो या परीक्षेकरता म्हणजे एकूण 130 प्रश्न असणार आहे, एकूण गुण असणार आहे 150 आणि एकूण वेळ असणार आहे मित्रांनो 120 मिनिटे, म्हणजे 2 तास. एवढ्या वेळामध्ये तुम्हाला पेपर द्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण बघून घेतलं मित्रांनो किती प्रश्न, किती गुण आणि प्रतिप्रश्न किती गुण असणार आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ वाटल्यास की तर्कशक्तीमध्ये काय काय विषय असणार आहे, संख्यात्मक अभियोग्यतेमध्ये काय काय विषय असणार आहेत आणि मराठी भाषेचे कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. पुढे आपण बघू मित्रांनो उमेदवारांनी दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना शास्ती किंवा दंड, म्हणजे आपण आता काय म्हटलं होतं की मायनस मार्किंग आहे. तर ही मार्किंग कशा पद्धतीने आहे ते सर्वप्रथम तुम्ही समजून घ्या. उमेदवारांनी दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना शास्ती किंवा दंड म्हणजे पेनल्टी असेल, त्यानुसार त्या प्रश्नास विहित असलेल्या एकूण गुणांच्या 1/4 म्हणजे 0.25 इतके गुण दंड म्हणून प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येऊन अंतिम गुण काढण्यात येतील. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे मित्रांनो, त्यानुसार त्या प्रश्नास विहित असलेल्या एकूण गुणांच्या 1/4 म्हणजे जर आपण या ठिकाणी बघितलं, या ठिकाणी 50 प्रश्नाकरता 110 गुण आहे, म्हणजे एका प्रश्नाकरता 2.2 गुण आहेत आणि या ठिकाणी 40 प्रश्नाकरता 20 गुण आहे, म्हणजे एका प्रश्नाकरता 0.5 गुण. जर याच्यापैकी तुमचं एक उत्तर चुकलं तर तुम्हाला 1/4 गुण एकूण मिळालेल्या गुणामधून मायनस केले जाणार आहे. तर ते कशा पद्धतीने होईल ते आपण साध्या आणि सोप्या शब्दामध्ये समजून घेऊ. जर समजा तांत्रिक विषयातील जे काही प्रश्न आहे, म्हणजे टेक्निकल जे काही तुमचे प्रश्न असणार आहे प्रोफेशनल नॉलेजचे, तर यामधील तुमचे जर 4 प्रश्न चुकले किंवा 4 उत्तर जर चुकले तर तुमचे एकूण मिळालेल्या गुणांमधून 2.2 गुण हे मायनस केले जातील. आणि या ठिकाणी जर तुमचे 4 प्रश्न चुकले किंवा 4 उत्तर चुकली तर त्याच्या मागे 0.5 गुण मायनस
केल्या जातील. आणि जर 2 प्रश्न चुकीचे निघाले तर या ठिकाणी जर आपण म्हणू शकतो 0.25 अशा पद्धतीने गुणाचं कॅल्क्युलेशन केलं जाणार आहे. म्हणजे ज्या विभागाकरता जेवढे गुण विहित केलेले आहे त्या पद्धतीने गुणांचे मायनस केले जाणार आहे. म्हणजे एकूण गुणांमधून तुम्हाला चुकीच्या उत्तरांकरता शास्ती किंवा पेनल्टी मिळणार आहे. आणि ते वजा केल्यानंतर म्हणजे तुमच्या एकूण दिलेल्या प्रश्नामधून जेवढे प्रश्न तुमचे बरोबर असतील त्यांचं कॅल्क्युलेशन केलं जाईल आणि त्याचबरोबर जेवढे प्रश्नाचे उत्तरे तुमचे चुकलेले असतील त्या गुणांची बेरीज करून ते तुमच्या एकूण मिळालेल्या गुणांमधून मायनस केले जातील. त्यानंतर मित्रांनो, तथापि उमेदवाराने एखाद्या प्रश्नाचे उत्तर न दिल्यास, हा एक महत्वाचा मुद्दा आहे, तो सुद्धा तुम्ही समजून घ्या. उमेदवाराने एखाद्या प्रश्नाचे उत्तर न दिल्यास किंवा रिक्त ठेवल्यास अशा प्रश्नांना शास्ती किंवा दंड म्हणजे पेनल्टी लागणार नाही. हा जरी छोटा मुद्दा वाटत असला तरी अत्यंत महत्वाचा मुद्दा मित्रांनो. एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला येत नाही तर आपण तो खाली सोडून दिला, म्हणजे त्या प्रश्नाला उत्तर दिलंच नाही तर तुमचं मायनस होणार नाही, मार्कमध्ये मायनस होणार नाही. पण तुम्ही दिलेलं उत्तर, तुम्ही कन्फ्युज आहात, तुम्ही उत्तर दिलं आणि ते जर चुकलं तर तुमच्या गुणांवरती पेनल्टी बसणार आहे. त्यामुळे हा महत्वाचा मुद्दा मित्रांनो, तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे दिलंच पाहिजे असं नाही, पण तुम्ही दिलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे अचूकच असलं पाहिजे, हे मात्र महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही चुकीच्या प्रश्नाला टिक करूच नका. म्हणजे चुकीच्या प्रश्नाला, म्हणजे जर तुम्ही कन्फ्युज असाल तर त्या प्रश्नाला तुम्हाला टिक करून फायदा नाही. जर ते प्रश्न चुकला, जर ते उत्तर चुकलं तर नक्कीच तुमचे मार्क या ठिकाणी वजा करण्यात येतील. त्यामुळे तुम्हाला चांगला अभ्यास करून चांगल्या पद्धतीने आणि अचूक उत्तर देणे हेच क्रमप्राप्त येतं. त्यानंतरच तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकू शकता. हे झालं मित्रांनो मायनस मार्किंग विषयी. आता आपण जाणून घेऊ की गुणांची विभागणी कशा पद्धतीने केल्या जाणार आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न मित्रांनो की गुणांची विभागणी या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने केल्या जाणार आहे. हे परीक्षा देणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला माहिती असणं आवश्यकच आहे, कारण बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे, बऱ्याच जणांचे प्रश्न आहे की गुण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केले जाणार आहे. तर त्याविषयी आपण आता जाणून घेऊ की उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत 150 पैकी प्राप्त गुणाचे रूपांतर, आपण आता काय बघितलं, एकूण असणार आहे 150. तर या 150 पैकी प्राप्त गुणाचे रूपांतर 90 गुणात करून त्यामध्ये बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांना 10 गुणांपैकी अनुभवाप्रमाणे प्राप्त अतिरिक्त गुण असे एकूण 100 गुणांपैकी एकूण प्राप्त गुणाच्या आधारे निवड यादी किंवा निकाल तयार करण्यात येईल. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे हा, समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आता आपण एक विचार करू, तुम्ही उमेदवार आहात, तुम्ही 150 गुणांचे 130 प्रश्न सोडवले, त्यातून तुम्हाला जे काही मार्क मिळतील त्याचे रूपांतर 90 गुणांमध्ये करण्यात येणार आहे. म्हणजेच आपण जर सरळ शब्दामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला तर या 150 गुणांपैकी जे काही गुण प्राप्त होणार आहे त्या गुणाचे रूपांतर 90% मधून केल्या जाईल असं म्हणायला या ठिकाणी हरकत नाही. एक उदाहरण आपण साधं घेऊ. जर एखाद्या उमेदवाराने 130च्या 130 प्रश्न बरोबर सोडवले, त्याला गुण मिळाले मित्रांनो 150. आपण असं म्हणू की त्याचा एकही प्रश्नाचं उत्तर चुकलेलं नाही, त्याचे सर्व प्रश्नाचे उत्तर हे अचूक होते. तर त्याला 150 पैकी किती गुण मिळणार? 150. मग काय होणार, या 150चं कन्वर्ट केलं जाणार आहे 90 गुणामध्ये, म्हणजेच आपण पकडू की 90% मध्ये. तर 150चं म्हणजे जरी तुम्ही सामान्य उमेदवार आहे, या ठिकाणी आपण काय बोलत आहोत, सामान्य उमेदवार पण, कंत्राटी कर्मचारी पण आणि शिकाऊ उमेदवारी पण, तिन्ही प्रकारचे जे काही उमेदवार आहेत त्या सर्वांनी पेपर दिला, त्यांनी गुण मिळवले. आपण आता जसं उदाहरण घेतोय की एखाद्यानं 130 प्रश्नाचे अचूक उत्तर दिले, 150 गुण मिळाले, 150 गुणाचे रूपांतर केले जाणार आहे 90 गुणामध्ये. आणि त्यामध्ये बाह्यस्त्रोत कर्मचारी आहे, म्हणजे जे काही कंत्राटी कर्मचारी आहे त्यांच्याकरता आता हा जो आपण व्हिडिओ बनवत आहोत हा अद्यापपर्यंत कोणतीही नवीन नोटिफिकेशन आलेली नाही. जसं की ऑनलाईन अर्ज करण्याची जी तारीख आहे ती वाढवलेली आहे, 19 एप्रिल 2024 पर्यंत करण्यात आली. त्यामागील कारण बोलले जात आहे की कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने मागणी केली होती की कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रतिवर्ष 5 गुण अशा पद्धतीने जास्तीत जास्त 5 वर्षाकरता 25 गुण द्यावे. त्या मागण्या मान्य उपमुख्यमंत्री तसेच ऊर्जा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मान्य केलेले आहे असं म्हटलं, पण अद्यापपर्यंत त्याचं प्रशासकीय पत्रक किंवा नोटिफिकेशन आलेलं नाही, म्हणून आपण त्यावरती आता तरी चर्चा करत नाही. आत्ताची जी जाहिरात आपल्याजवळ उपलब्ध आहे त्या जाहिरातीच्या आधारे हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. आणि जर नवीन नोटिफिकेशन आलं तरी पण जवळपास गुणांची विभागणी किंवा गुणांचं कॅल्क्युलेशन याच पद्धतीने असणार आहे. त्यामुळे हा जो महत्वाचा मुद्दा आहे तो तुम्ही समजून घ्या. काय होणार आहे मित्रांनो की 130 प्रश्नाचे अचूक उत्तर देऊन 150 गुण जरी एखाद्या उमेदवाराने मिळवले तर त्याचं कन्व्हर्जेशन करण्यात येणार आहे 90 गुणांमध्ये. म्हणजे सर्वांना काय मिळणार आहे, शिकाऊ उमेदवार, कंत्राटी कर्मचारी आणि सामान्य उमेदवार यांचं रूपांतर केलं जाईल 90 गुणांमध्ये. आणि कंत्राटी कर्मचाऱ्याचे प्रतिवर्ष 2 गुण, याप्रमाणे जास्तीत जास्त 5 वर्षाकरता 10 गुण, 92, 94, 96
98 आणि 100 अशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन केल्या जाणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही समजू शकता मित्रांनो, त्या कंडिशन मध्ये जे बाह्य स्त्रोत कर्मचारी आहे त्यांना 2-2 गुण प्रतिवर्षी याप्रमाणे ऍड केले जाईल. म्हणजे एका वर्षाचे 2 गुण, 2 वर्षाचे 4 गुण, 3 वर्षाचे 6 गुण, 4 वर्षाचे 8 गुण आणि 5 वर्षाचे 10 गुण असे ऍड केले जाईल. पण सामान्य किंवा शिकाऊ उमेदवाराला 90च्या वरती जाता येणार नाही. हा मुद्दा एक लक्षात आला असं आपण समजू आणि पुढे चालू. उमेदवारांना 0 अथवा त्यापेक्षा कमी गुण प्राप्त होतील अशांचा निवड यादीमध्ये समावेश करण्यात येणार नाही. ज्या उमेदवारांना 0 किंवा त्यापेक्षा कमी, कदाचित तुम्ही समजत असाल मित्रांनो की 0 आणि त्यापेक्षा कमी गुण आम्हाला कसे मिळतील, तर मित्रांनो तुम्ही दिलेल्या प्रश्नांचे उत्तर हे बरोबर पेक्षा चुकीचे जर जास्त असतील तर तुमच्या एकूण गुणांमधून ते मायनस होत जातात आणि बऱ्याचशा उमेदवारांना मायनस मार्किंग सुद्धा मिळतं. कारण परीक्षा ही IBPS कंपनी जरी घेत असली तरी बऱ्याच जणांचा असा संभ्रम आहे की TCS कंपनी खूप कठीण परीक्षा घेते आणि IBS कंपनी ही सोपी परीक्षा घेते. तर असा काही मुद्दा नाही मित्रांनो, परीक्षेची लेवल ही टफच असणार आहे असाच आपल्याला विचार करायचा आहे आणि मायनस मार्किंग सुद्धा बरीच मिळू शकते. त्यामुळे अभ्यासाशिवाय तुम्हाला पर्याय नाही आणि प्रश्नांची अचूकच उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. आणि जर तुम्ही प्रश्नांच्या चुकीच्या उत्तरांना टिक करत असेल तर तुम्ही मायनस मध्ये जाऊ शकता आणि 0च्या सुद्धा खाली तुम्हाला मार्क मिळू शकतात. तर असे जे उमेदवार आहे ज्यांना 0 अथवा त्यापेक्षा कमी गुण प्राप्त होत असतील तर त्या उमेदवारांना यादीमध्ये समावेश करण्यात येणार नाही. त्यानंतर बघूया मित्रांनो की बाह्य स्त्रोत जे कर्मचारी आहे, आउटसोर्सचे कर्मचारी आहेत, त्यांना गुण कशा पद्धतीने मिळणार आहे. मी आशा करतो की आपण सर्वांना हा मुद्दा माहिती असेल, तरी पण आपण फक्त या ठिकाणी वाचून घेऊ की महावितरण कंपनीमध्ये बाह्य स्त्रोताद्वारे कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत किंवा काम केलेल्या तसेच विहित अर्हता पूर्ण केलेल्या, म्हणजे ज्यांनी काम केलेले आहे असे उमेदवार किंवा सध्या कार्यरत आहे असे उमेदवार, अशा कंत्राटी कामगारांच्या हितार्थ महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मंजुरीनुसार महावितरण कंपनीत बाह्य स्त्रोताद्वारे कार्यरत किंवा काम केलेल्या तसेच विहित अर्हता पूर्ण केलेल्या तांत्रिक कंत्राटी म्हणजे बाह्य स्त्रोत कामगारांना त्यांच्या मागील अनुभवाच्या आधारे प्रतिवर्ष 2 गुण याप्रमाणे 5 वर्षाकरता कमाल 10 अतिरिक्त गुण देण्यात येतील असं या ठिकाणी लिहिलेलं होतं जाहिरातीमध्ये. त्यानंतर मित्रांनो महत्वाचा मुद्दा आपण जाणून घेऊ की स्पर्धा ही बरीच जास्त आहे. जसे आपण आता चर्चा केली की स्पर्धा ही काही छोटी नाही आहे. 2019 नंतर म्हणजे जाहिरात क्रमांक 4 2019 नंतर ज्यांची की पदे सुद्धा अजूनपर्यंत पूर्ण भरण्यात आलेली नाही, त्या जाहिरातीनंतर ही 2023 ची जाहिरात क्रमांक 6 विद्युत सहाय्यक 2023 ही प्रसिद्ध करण्यात आली. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक 1 मार्च 2024 पासून चालू झाली. अंतिम दिनांक होता 20 मार्च 2024. परत प्रशासनाकडून वेळ मिळालेला आहे 19 एप्रिल 2024 पर्यंत. तर या पदांकरता मित्रांनो स्पर्धा ही बरीच जास्त आहे. आपण आता मुद्दे बघितले. स्पर्धा ही तुम्ही पॉझिटिव्हली घ्या, एक सकारात्मक स्पर्धा म्हणून तुम्ही विचार करा. या ठिकाणी असा विचार करू नका मी सामान्य उमेदवार आहे, माझी स्पर्धा कंत्राटी कर्मचारीची आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विचार करू नका की आम्ही कंत्राटी कर्मचारी आहे, आम्हाला 2-2 गुण एक्स्ट्रा मिळणार आहे तर आमची स्पर्धा सामान्य उमेदवारांची आहे. तसं नाही मित्रांनो, तुमची स्पर्धा ही तुमच्या स्वतःची आहे. त्यामुळे ही जी भरती आलेली आहे ही भरती तुमच्याकरता अत्यंत महत्वाची आहे आणि त्यामध्ये जी स्पर्धा आहे ती इतरांच्या पेक्षा तुमच्या स्वतःची स्पर्धा आहे. तुम्ही स्वतः आज जे आहात, जे तुमचा अभ्यासाचा लेवल आहे, जे तुमच्या नॉलेजचे लेवल आहे, त्या नॉलेज सोबत तुम्ही स्पर्धा करा आणि त्याच्यासमोर सकारात्मक दृष्टीने जाण्याचा तुम्ही प्रयत्न करा. त्यामुळे अभ्यास हा जोमात करावा तुम्हाला लागणारच आहे, कारण त्याच्याशिवाय तुमच्याकडे मित्रांनो पर्याय नाही. कारण या पदांकरता मुलाखत हा विषय नाही, या पदांकरता तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे. कारण 2019 ची भरती होती 10वीच्या मार्कांवरती, पण ही जी भरती आहे ही आहे परीक्षेच्या आधारावरती. तुम्हाला परीक्षेमध्ये म्हणजे होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला मिळालेल्या एकूण गुणांवरती तुमचं सिलेक्शन होणे किंवा तुम्ही लिस्टच्या बाहेर जाणे हे अवलंबून असणार आहे. त्यामुळे तुम्हाला अभ्यास हा जोमात करावाच लागणार आहे. त्याचबरोबर मायनस मार्किंगमुळे एक प्रश्नाचं उत्तर योग्य आणि अचूक देणे हे फारच गरजेचं आहे. तर मायनस मार्किंगमुळे तुम्ही कदाचित काही ठिकाणी मायनसमध्ये जाऊ शकता, मार्कामध्ये तुमचे कमी येऊ शकतात आणि तुमच्या कॅटेगरीमध्ये तुम्ही कदाचित जे कट ऑफ असणार आहे त्याच्या आसपास तुम्ही असून जर तुमच्या मायनस मार्किंगमुळे जर तुम्ही खाली आलात किंवा लिस्टच्या बाहेर फेकला गेला तर कदाचित तुम्हाला फारच या गोष्टीचं दुःख होईल किंवा या गोष्टीचा तुम्हाला विचार करावा लागेल. त्यामुळे स्पर्धा पण जास्त आहे, अभ्यास हा तुम्हाला करायचाच आहे आणि मायनस मार्किंगचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. या सर्व गोष्टीमुळे तुम्हाला तुमच्या अध्ययनावरती अभ्यासावरती तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. तर मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला जसं सांगितलं की काही पुस्तकांविषयी आपण या ठिकाणी माहिती देणार होतो. या पुस्तकांवरती मित्रांनो त्यांच्या प्रिंटिंग प्राइस वरती 20% एकदम सूट आहे आणि फ्री शिपिंग आहे, म्हणजे पुस्तकं तुम्हाला घरपोच पोस्टाद्वारे पाठवल्या जातील. तर मित्रांनो काही पुस्तकं आहे महापारेषण, महानिर्मिती, महावितरण, सरावासाठी 5000 प्रश्न,
त्याचबरोबर म्हणजे प्रदीप कमाले सर या सरांचं पुस्तक आहे आणि चांगलं पुस्तक आहे. त्यांचे क्लासेस सुद्धा चालतात आणि विशेष म्हणजे बऱ्याच ठिकाणी हे पुस्तक अवेलेबल नाही. सरावासाठी 5000 प्रश्नाचं हे पुस्तक आहे. त्याचे कव्हर जरी वेगळे असले तरी पुस्तक एकच आहे. त्याचबरोबर संपूर्ण मार्गदर्शन म्हणून पुस्तक आहे. यांच्या किमतीविषयी आपण बोलू. 5000 प्रश्नांचा जो संच आहे त्या पुस्तकाची किंमत आहे मित्रांनो 399 रुपये. पण आपण जे काही आता लिंक देणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला हे पुस्तक 319 मध्ये म्हणजे 20% डिस्काउंट वरती हे पुस्तक तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर संपूर्ण मार्गदर्शन हे जे पुस्तक आहे त्याची किंमत आहे 470 रुपये. पण ते पुस्तक मिळेल तुम्हाला मित्रांनो 376 रुपये. आणि जर दोन्ही पुस्तकं घ्यायचे म्हटलं तर त्याची किंमत होते 869 रुपये. ते पुस्तक विद्यार्थ्यांकरता उपलब्ध करून दिले जाणार आहे 695 रुपयामध्ये. याकरता मित्रांनो तुम्हाला लिंक उपलब्ध करून दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे, त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी पेमेंटची सिस्टीम, पुस्तकांचे नाव, त्याचबरोबर त्याच पेजवरती तुम्हाला विविध ऍप्स, विविध मॉक टेस्ट याची सुद्धा माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर विविध पुस्तकांची सुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला याविषयी जर काही माहिती हवी असेल किंवा संपर्क करायचा असेल तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. 9321675645 हा नंबर तुम्ही लिहून घ्या. 9321675645 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता जर काही तुम्हाला अडचण येत असेल तर. नक्कीच मित्रांनो या पुस्तकांचा तुम्ही उपयोग करा. बरेचसे पुस्तकं सुद्धा आपण उपलब्ध करून देण्याचा यापुढे प्रयत्न करणार आहोत. कारण आता वेळ तुमच्याकडे बरीच कमी आहे असं समजा. जरी तुम्हाला वाटत असलं की 1 महिना अर्ज करण्याची मुदत वाढवून दिलेली आहे, पण तसा तुम्हाला विचार करायचा नाही. तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे की तुम्हाला एवढा वेळ एक्स्ट्रा मिळालेला आहे, त्या वेळेचा उपयोग कसा आपल्याला करायचा आहे. सध्या एकच टार्गेट आहे मित्रांनो तुमचं, तो म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळवायचं आहे. ही एक्झाम तुम्हाला क्रॅक करायची आहे. तर मित्रांनो अशाच पद्धतीची नियमित माहिती करता तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद आणि येणाऱ्या सर्व परीक्षांकरता आपण सर्वांना बेस्ट ऑफ लक. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. धन्यवाद.